आणि आता बातमी उपराष्ट्रपती पदासंदर्भातली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांशी फडणवीस आता संवाद साधणार आहेत। शिवाय मुख्यमंत्री फडणवीस महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा चर्चा करणार असल्याचं कळतंय। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात ते चर्चा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील। विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की CP राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे। आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली।